शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय वेंकट भाऊ, धन्यवाद। बघा, आपल्याला सर्वांना दादा काही क्षणातच येतील, त्यावेळेस आपल्याला सर्वांना एक घोषणा द्यायची आहे। जसे महाराष्ट्राचे लाडके दादा, काय नाव घ्यायचंय? अजित दादा। महाराष्ट्राचे लाडके दादा अजित दादा। आपल्या सर्व माता भगिनींच्या, पुरुषांच्या, सर्वांच्या, युवकांच्या मुखातून शब्द आला पाहिजे, महाराष्ट्राचे लाडके दादा अजित दादा। तसे पाथरी विधानसभेचे फिक्स आमदार राजेश दादा। महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे, जनतेच्या मनामनात आधी राज्य गाजवणारे, सत्य स्पष्ट रोखोक बोलणारे, दिला शब्द पाळणारे, लाडक्या बहिणींचे लाडके दादा। माता भगिनी, शेतकरी, कबाड कष्टकरी, सांध्यापासून बांध्यापर्यंत जनसामान्यांसाठी 18 तास काम करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे सर्वाध्यक्ष माननीय अजित दादा यांचं काही क्षणातच आगमन होत आहे। आपण बघतायत की स्टेजवर काही अवघ्या क्षणातच दादांचं आगमन होईल आणि तेव्हा दादा या स्टेजवर येतील, तेव्हा आपल्या सर्वांना जोरदार टाळ्यांना त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे। लाडक्या बहिणीचा पक्का आधार, दादाचा वादा, शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार, दादाचा वादा, जनतेला दिलेला शब्द पाळणार, दादाचा वादा, दमदार सरकार, दादाचा वादा, एकच वादा अजित दादा, एकच वादा अजित दादा। जसे महाराष्ट्राचे लाडके अजित दादा, तसे आपले लाडके राजेश दादा, एकच वादा अजित दादा। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश ये है कि ये सूरत बदलनी चाहिए। या पाथरीचा आपल्याला चेहरा मेरा मोड़ायचा है। मेरे सीने में और तेरे भी सीने में हर जगह उन्नति की घड्याळ टक टक करनी चाहिए। दादांचं काही क्षणातच आगमन होत आहे, म्हणून आपल्या लाडक्या बहिणींचा एकच वादा अजित दादा आणि आपल्या पाथरी मतदारसंघाचा एकच वादा राजेश दादा।